In today's lecture, we will study Buchholz relay in course Switchgear and Protection Program Electrical Engineering. In Unit 4, in Transformer Protection, Buchholz relays is used. When the incipient faults are occurred in the transformer. आता हे incipient म्हणजे slowly developing. ट्रान्सफॉर्मर मध्ये स्टार डेल्टा डेल्टा स्टार किंवा डेल्टा डेल्टा स्टार स्टार ह्या सगळ्या वाइंडिंग प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये अगदी कोपऱ्यावर म्हणजे वाइंडिंग आत किंवा जिथं दुमडलेली आहे तिथं हीट चेंजेसमुळे हे स्लोली डेव्हलपिंग इन्सिपिएंट फॉल्ट्स इन्सुलेशन थोडंसं खराब किंवा त्या ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगचा त्या RYB फेजचा कोपरे एकमेकाला फ्लक्स म्हणजे अनइव्हनली डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं आणि लिंक झाल्यामुळं जे स्लोली डेव्हलपिंग फॉल्ट होतात त्यासाठी आपण ही बकॉल्स रिले मॅक्झिमम वापरणार आहे. नो रिले विल डिटेक्ट सच फॉल्ट्स ड्यू टू व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड ऑफ फॉल्ट करंट. म्हणजे आपण जे इतर प्रोटेक्शन बघणार आहोत, डिफरन्शियल प्रोटेक्शन, अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन, थर्मल प्रोटेक्शन, ह्या सगळ्यांच्या मध्ये आपण एवढं स्मॉल चेंज डिटेक्ट करण्यासाठी काही प्रोटेक्शन ठेवू शकत नाही आणि त्याच्याऐवजी आपण आता हे बकॉल्स रिले वापरणार आहे. टू डिटेक्ट सच लो डेव्हलपिंग फॉल्ट्स बकॉल्स रिले इज यूज्ड. When the transformer is totally oil immersed and having kVA rating above 750 kVA, Buchholz relay will provide protection against such faults. आता इथे लिहिलंय above 750 kVA. असं काही नाही, आपल्या बिल्डिंगच्या आसपास जर पोल माउंटेड सबस्टेशन असेल तर तिथं आपल्याला हा बकॉल्स रिले बघायला मिळेल. म्हणजे 5 ते 15 kVA ट्रान्सफॉर्मरसाठी सुद्धा MSCB म्हणजे ही डिस्कॉम किंवा ट्रान्सको कंपनी बकॉल्स रिले वापरते. Basically, Buchholz relay is a gas actuated relay installed in oil immersed transformers for protection against all kinds of faults. म्हणजे मुळात Buchholz हा शब्द जरासा वेगळा वाटतो, मात्र ह्यात एक साधा गॅस तयार होतो, हायड्रोजन गॅस. ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर मध्ये हीट डेव्हलप झाल्यामुळं ऑइलचं कन्व्हर्शन हायड्रोजन गॅसमध्ये होतं आणि तो गॅसचे बबल आपल्याला अलार्म किंवा ट्रिप सिग्नल देणार आहेत असं आपण पुढे शिकणार आहोत. When there is an incipient fault in transformer, Buchholz relay gives an alarm. When there is a severe fault in transformer, it disconnects the transformer from supply. म्हणजे इथं आपल्याला छोट्या फॉल्टसाठी Buchholz रिलेचा आपण आउटपुट घेणार आहे अलार्म आणि दुसरा सिव्हिअर फॉल्टसाठी आपण डायरेक्ट ट्रिप म्हणजे सर्किट ब्रेकरनं सर्किट ट्रान्सफॉर्मर्स डिस्कनेक्ट करू. It is usually installed in the pipe connecting the conservator to the main tank. तर आता ज्या कॉन्झर्वेटर मध्ये आपण आपलं ऑइल एक्सपांड व्हावं म्हणून ब्रीदर कॉन्झर्वेटर अरेंजमेंट केलेली असते त्याच्यामध्येच आपण हा बकॉल्स रिले बघूया. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये येऊ. हा ट्रान्सफॉर्मर टँक आहे, हा कॉन्झर्वेटर आहे. म्हणजे उन्हाळ्यात आणि थंडीत म्हणजे हे कॉन्ट्रॅक्शन होणार ऑइलचं आणि एक्सपान्शन पण होणार, याच्यासाठी आपण जी ही कॉन्झर्वेटर मध्ये अरेंजमेंट केलेला आहे, इथं ब्रीदर पण असेल. ह्या मधल्या पाईप मध्येच आपण ह्या 9 ते 10 डिग्री अँगल असतो ह्या पाईपचा, तिथं आपण ही बकॉल्स रिले माउंट केलेली असणार. तर हे झालं आपलं लोकेशन ऑफ बकॉल्स रिले. तर ह्या बकॉल्स रिलेचं कन्स्ट्रक्शन काय असते तर अगोदर आपण फिगर बघूया. बघा ही बकॉल्स रिले कन्स्ट्रक्शनल डिटेल्स. हा मगाशी दाखवलेला ट्रान्सफॉर्मर टँक पासूनचं ऑइल असं जाणार आहे आणि वर कॉन्झर्वेटर कडे जाणार आहे. आता हा अँगल तुम्ही मगाशी बघितलाय, बघा हा अँगल कसा आहे. म्हणजे हा 9 ते 10 डिग्री अँगल आहे. याच्यामध्ये ही बकॉल्स रिले आहे. आता याच्यामध्ये हा फ्लॅप आहे, हा हिंज पॉइंट म्हणजे जसं आपण खिळा ठोकतो तसं हे 2 हिंज पॉइंट म्हणजे इथं या बकॉल्स रिलेच्या आउटसाइड कन्स्ट्रक्शनला टाईट केलेले असतील. आता हा फ्लॅप या टँक पासून जे स्लोली डेव्हलपिंग फॉल्टमुळे म्हणजे कंडक्टर आणि इन्सुलेशन मध्ये जे काय हीट अनइव्हन डिस्ट्रीब्यूट होईल त्याच्यामुळे जे इव्हॅपोरेशन होईल गॅसचं ऑइलचं, त्याच्यामुळे हायड्रोजन बबल्स तयार होतात. तर हे हायड्रोजन आता आपण ऑइल सर्किट ब्रेकर शिकलो नाही, मॅक्झिमम म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइल किंवा डायइलेक्ट्रिक ऑइलचा हीटमुळे जे गॅस तयार होतो तो मॅक्झिमम 70-80% हायड्रोजनच असतो आणि तो फार हलका असतो आणि ते जोरानं
टॉपकडे म्हणजे जायला बघतो आपण, म्हणजे पाण्यातले बुडबुडे जसे वर येतात तसे हे वेगानं बुडबुडे बाहेर यायला बघतात. तर हा आपल्याला दिसतंय हे हॉरिझॉन्टल, खरं तर हे तिरका आहे, आपण बघितलेलं आहे रिले लोकेशन मध्ये. मग आता हा छोटे जे बबल आहेत ते छोटे बबल ह्या फ्लॅपला थडकून ह्या फ्लोटकडे जातील. म्हणजे हे आता इथं हा हिंज पॉइंट आहे आणि इथं हा फ्लोट आहे, याच्यामध्ये हा मर्क्युरी स्विच आहे पहिला, ह्याच्यात मर्क्युरी भरलेली आहे आणि ह्या 2 लीड बाहेर आहेत. आता ज्यावेळी छोटे बबल्स येतील त्यावेळी ह्या फ्लॅपची वजन एवढं आपण ठेवलेलं असणार आहे की छोटे मोठे बबल ह्या फ्लॅपला हलवू शकणार नाहीत, एवढं वजन याचं आपण ठेवलेलं असणार आहे. आणि ह्या फ्लोटला धडकल्यानंतर मात्र हा हिंज पॉइंट पासून फ्लोट थोडा वर खाली जाईल आणि मग आपल्याला हे 2 मर्क्युरीमुळे हा अलार्म सर्किटचं कॉन्टॅक्ट क्लोज होतील आणि आपल्याला नक्की अलार्म ऐकू येईल. आता ज्यावेळी फॉल्ट वेगानं थोडासा वेग वाढलेला असेल त्यावेळी मात्र बबल ह्या फ्लॅपला हलवतील. आता ह्या फ्लॅप हल्ला की काय होईल, ह्या मर्क्युरी स्विचचे 2 कॉन्टॅक्ट क्लोज होतील आणि आपल्याला ट्रिप सर्किट सिग्नल सर्किट ब्रेकरला मिळेल. सर्किट ब्रेकर ट्रान्सफॉर्मर डिस्कनेक्ट करेल सप्लाय पासून. तर हे असं सरळ साध्या पद्धतीचं वर्किंग. आपण अगोदर कन्स्ट्रक्शन बघूया. Figure shows the constructional details of Bacall's relay. It consists of a domed vessel and located between the main tank and the conservator. Bacall's relay has 2 elements. The upper element consists of a mercury type switch attached to a float and used to close an alarm circuit during incipient fault. The lower element contains a mercury switch mounted on a hinged type flap located in the direct path of the flow of oil from the transformer to the conservator and is arranged to trip the circuit breaker in case of severe internal faults. हे कन्स्ट्रक्शन आपण बघितलं. इथे एक प्रेशर रिलीज कॉक ऑइल भरणे आणि त्यासाठी ठेवला असतो, किंवा आपले बबल्स हे झाल्यानंतर म्हणजे ट्रिप झाल्यानंतर आपण थोडंसं चेंज करणार डिस्कनेक्ट झाल्यानंतर. मर्क्युरी स्विच म्हणजे ही ट्यूबच असते एक ग्लासची की त्याच्यात पारा भरलेला असतो, आपण जसा थर्मामीटर ताप मापायला वापरतात तसं. आणि त्याचा अँगल असा डिझाईन केलेला असतो की एका पर्टिक्युलर बबलच्या प्रेशरलाच हे 2 पॉइंट ह्या पाऱ्यावर, आणि पारा पण एवढाच भरलेला असतो या ट्यूबमध्ये ग्लास की तो क्लोज करेल 2 कॉन्टॅक्ट आणि आपल्याला अलार्म सर्किट येईल. इथं पण ह्या ग्लास ट्यूब मधला पारा, त्याची साईज आणि हा हिंज म्हणजे या फ्लॅपची लांबी रुंदी ही डिझाईन केलेली असते की आपल्याला भरपूर मोठ्या फॉल्टला हे ताबडतोब ट्रिप सर्किट सिग्नल देईल. तर अशा पद्धतीने हा गॅस ऍक्च्युएटेड रिले आहे. वर्किंग अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन्स द पोझिशन ऑफ मर्क्युरी स्विचेस इज ॲज शोन इन the figure. It is seen that the alarm circuit contacts and trip circuit contacts are not bridged by liquid mercury in the switch. In case of incipient faults, the heating of oil occurs. The oil decomposes and gases are formed. The majority portion of this gas is hydrogen, 70%. म्हणजे हा हलका असतो एकंदरीत ते बबल. This gas is accumulated at the top side near dome. Due to gas pressure, the float comes down and mercury level shifts, closing the alarm circuit contacts. Thus, alarm circuit is complete and alarm sounds. म्हणजे बझर साऊंड किंवा अलार्म साऊंड ऐकू येणार नाही. त्यावेळी आपण काही ना काही कारवाई त्याच्यावर करायला पाहिजे की स्लोली डेव्हलपिंग फॉल्ट व्हायला लागलाय, मग कुलिंग असेल किंवा त्या एखाद्या फेजमध्ये करंट ओव्हर करंट व्हायला लागलाय, असं काहीतरी आपल्याला इंडिकेशन मिळेल. In case of severe faults, gas formation is rapid and large amount of gas rushes from transformer to Bacall's relay. During its travel, the gas produces sufficient pressure on the flap. The flap turns in the anti-clockwise direction. The mercury switch also tilts and mercury level inside the mercury switch shifts, closing the trip circuit contacts. Thus, trip signal is produced causing operation of circuit breaker. The Bacall's relay is used for transformer having rating greater than 750 kVA because of economy reason असं लिहिलंय. मात्र अगदी 50 kVAच्या पण ट्रान्सफॉर्मरला वापरून इतर प्रोटेक्शन न देता आपल्याला जे आपल्याला प्रोटेक्शन चीप पडतं.
Merits: simple, fault detection is faster and operation is reliable. Demerits: only applicable for oil immersed transformer. Only the faults below oil level can be detected. Advantages: it is the simplest form of transformer protection. It detects the incipient faults at a stage much earlier than is possible with other forms of protection. Disadvantages: it can only be used with oil immersed transformers equipped with conservator tanks. The device can detect only faults below oil level in the transformer. Therefore, separate protection may be required. Thank you.